बघा आता आपला आज 7वा प्रॉब्लेम. आजचा टॉपिक काय आहे तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉम्प्युटर. कॉम्प्युटरचं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे आता बघा, तुम्ही कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये गेला, छोटं युनिट जरी असेल तर काही गोष्ट तुम्हाला मॅन्युफॅक्चर करायची झाली तर आपण काय करतो, सगळ्या गोष्टी आपल्याकडे उत्पादित होतात का? नाही. बरोबर ना? मग कॉम्प्युटर मॅन्युफॅक्चरिंग होत असताना हार्ड डिस्क समजा सिगेटची असेल, मॉनिटर एलजीचा असेल, बरोबर, प्रोसेसर इंटेलचा असेल, मदरबोर्ड आणखी गिगाबाईटचा असेल, असं म्हणजे आपण ती जी कंपनी असते मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी, ती काय करते की वेगवेगळ्या ठिकाणावरून मटेरियल परचेस करत असते आणि त्याचं एकत्रीकरण करणार, आपलं काय त्यात ऍड करणार आणि मग तो फिनिश गुड्स म्हणजे कॉम्प्युटर तयार होणार. तुम्ही साधा आपला तुमच्या अंगामध्ये घातलेला शर्ट जरी पकडला तरी ह्या शर्ट मॅन्युफॅक्चरर करणारी कंपनी काय काम करते, तर कपडा कोणाचा तरी विकत घेतला जातो, बरोबर. त्याला बटन्स लागतात, समजा त्याला चेन लागते, दोरा लागतो, ह्या गोष्टी परचेस केल्या जातात. म्हणजे परचेस करताना प्रॉडक्ट वेगळं असतं आणि विकताना प्रॉडक्ट वेगळं असतं, बरोबर आहे का नाही? मग आतापर्यंत आपण काय बघितलं की एक वस्तू परचेस केली 100 रुपयाला, ती वस्तू 110ला विकली. मग त्या दोघांमधला जो डिफरन्स होता तो आपण गव्हर्नमेंटला भरला, आहे का नाही? आता आपण तीच वस्तू विकतोय का मॅन्युफॅक्चरिंग मध्ये? नाही. येणाऱ्या वस्तू वेगळ्या असतील, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होईल आणि मग विकताना आपण वेगळी वस्तू विकणार. त्या वस्तू आपण विकणार आहे का बाहेर मार्केटमध्ये? नाही. ज्या आपण परचेस करणार त्यालाच मॅन्युफॅक्चरिंग असं म्हटलं जातं. मग मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं, तर आपण थोडक्यात एक उदाहरण असं आपण बघू. इथं बघा, हा कॉम्प्युटर समजा मॅन्युफॅक्चर करायचा आहे तुम्हाला, तर आता सीपीयू मध्ये काय काय लागतं? रॅम लागते, केबल लागेल, हार्ड डिस्क लागेल, प्रोसेसर लागेल, मदरबोर्ड. हे काही एका कंपनीचे नसतात. कॉम्प्युटरच्या जर वरती समजा HCL चं तुम्ही कॉम्प्युटर घेतला, HCL नाव प्रिंट असेल, मॉनिटरवर पण असेल, पण HCL तिचं उत्पादन करत नाही, हे लक्षात घ्या. HCL कंपनी त्या मॉनिटरचं उत्पादन ते काय करता, LG कंपनीला किंवा डेल कंपनीला किंवा ज्या ज्या मॉनिटरचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या त्यांना ऑर्डर दिली जाते का आम्हाला 5,000 का 10,000 मॉनिटर लागणार आहे, पण तुम्ही आमच्या नावाची प्रिंट करून द्या. देतात ना ते प्रिंट करून, तुमच्या नावाची प्रिंट करून देतात ना ते. त्यांना काय ऑर्डर घेण्याशी मतलब, म्हणजे पैसे मिळण्याशी मतलब असतो. मग हे मग काय स्पेसिफिकेशन पाहिजे, त्यात काय क्वालिटी पाहिजे, हे सगळं स्पेसिफिकेशन कोण? HCL कंपनी त्या समोरच्याला सांगणार आणि मग ते समोरचे त्या स्पेसिफिकेशनचे मॉनिटर बनवून देणार. बरं. तसंच कॅबिनेट वगैरे या सगळ्या गोष्टी. तर ह्या ह्या सगळ्या गोष्टी ह्या सीपीयू मध्ये लागतात. एक एक गोष्ट आपण तिथं काय करत करत असतो की त्याला समजा पहिले मदरबोर्ड बसवला, पहिले कॅबिनेट घेतला, त्यात मदरबोर्ड बसवला, मदरबोर्ड बसवल्यानंतर मग हार्ड डिस्क बसवली आपण इथं. हार्ड डिस्क बसवल्यानंतर रॅम बसवल्या जाते मदरबोर्डवर, बरोबर. त्यानंतर प्रोसेसर बसवला जातो. प्रोसेसर नंतर मग तो हार्ड डिस्क कनेक्ट करण्यासाठी केबल टाकली जाते. तर अशा पद्धतीने तो सीपीयू तिथं बनतो आणि सीपीयू बनल्यानंतर पुढे या पद्धतीने हा सीपीयू बनला. पण एवढा सीपीयू विकला जातो का मार्केटमध्ये? नाही. तर याला जोडी अजून काय काय लागतं? मॉनिटर लागतो, मॉनिटर घेतला जातो. नंतर कीबोर्ड, माऊस या गोष्टी पण त्याला जोडल्या जातात आणि मग हा पूर्ण जो बनलेला जो सेट आहे यालाच फिनिश गुड्स कॉम्प्युटर असं म्हणजे हा फिनिश गुड्सचा. बाईक परचेस करताना ह्या वेगवेगळे पार्ट परचेस केले, ते एकत्रित जोडले आणि मग हा फिनिश गुड्स तयार झाला. म्हणजे आता कस्टमरला विकताना हार्ड डिस्क थोडी विकणार आहे का, रॅम विकणार आहे, असं थोडी असणार आहे का? नाही, तर डायरेक्ट कॉम्प्युटर विकला जाणार. तुम्ही मार्केटमध्ये कुठं कॉम्प्युटर परचेस करायला गेले, तुम्ही म्हटले कॉम्प्युटर घ्यायचा आहे, तर ते सांगतात बा याचे स्पेसिफिकेशन असे असे आहे, V4 आहे, रॅम एवढी, हार्ड डिस्क एवढी आहे, एवढे आहे, बरोबर. आणि मग त्या स्पेसिफिकेशनचं तुम्हाला ते डायरेक्ट कॉम्प्युटर देणार, एक एक वस्तू देणार का?
नाही देणार. येते लक्षात. म्हणजे असं हे मग हे मॅन्युफॅक्चरिंग कसं चालतं हे आपल्याला आजच्या ह्या भागामध्ये बघायचं आहे. बघा, तर मग आता आपल्याकडे आहे युनिक कॉम्प्युटर अँड युअर नेम नाशिक या नावाची कंपनी आपल्याला, म्हणजे तुमच्या नावाची कंपनी तयार करायची आहे. तिचा जीएसटी नंबर तुम्हाला दिलेला आहे. बरं, ही कंपनी तयार करताना काही वेगळा स्टेप नाहीये. तुम्ही जसं जीएसटी बेस कंपनी तुम्हाला तयार करायची आहे, जीएसटी ऍप्लिकेबल, तर तुम्हाला आता ती माहीत झालेली कंपनी कशी तयार करायची. त्यामुळे मी काय तुम्हाला ही तयार करून दाखवणार नाही. आता मग बिल ऑफ मटेरियल, यालाच बिल ऑफ मटेरियल असं म्हटलं जातं. बिल ऑफ मटेरियलच्या स्टेप करताना काय केलं जातं, तर पहिले लेजर्स क्रिएट केले जातात, ग्रुप क्रिएट केले जातील. आता आपण इथं ग्रुप घेणार आहे. का ग्रुप घेणार आहे, तर माल दोन प्रकारचा असणार आहे. एक रॉ मटेरियल आणि दुसरा फिनिश गुड्स. रॉ मटेरियल म्हणजे आपण ज्या वस्तू परचेस करणार त्या रॉ मटेरियल मध्ये येतील, आणि आपण जी वस्तू तयार करून मार्केटला देणार आहे ती फिनिश गुड्स मध्ये. समज, म्हणून मी इथं ग्रुप घेतले. आतापर्यंत आपण ग्रुप टाळत होतो, डायरेक्ट आयटम क्रिएट करायचो. ठीक आहे. नंतर परचेस, सगळ्या आयटम परचेस करायच्या, मॅन्युफॅक्चरिंग व्हाउचर बनवायचे आणि बिल ऑफ मटेरियलची एंट्री काय करायची, पास करायची. अशा पद्धतीने हे या स्टेप्स आपल्या असणार आहे. तर जेव्हा आपण आपल्या स्टेपकडे, मी कंपनी तयार केलेली असं गृहीत धरतो, त्याच्यामध्ये काही महत्वाचे जे लेजर्स लागणार आहे ते लेजर्स सुद्धा इथं तुम्हाला दिलेले बघा. परचेस, सेल्स, कॅपिटल, बँक, सीजीएसटी, एजीएसटी, आयजीएसटी हे कसे तयार करायचे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे. बरं, नंतर काही डेटर क्रेडिटरचे लेजर आपल्याला या स्क्रीनवर दिलेले, ते पण लेजर तयार करण्याच्या पद्धती आपल्याला माहित आहे. ठीक आहे. आता मी ते तयार करून तर तुम्हाला दाखवत नाहीये. आता मी इथून पुढचे काही गरजेचे लेजर्स आहे ते मी तयार करतोय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला खर्चाचे सुद्धा लेजर कसे तयार करायचे, ज्याला जीएसटी तुम्हाला मिळवायचं आहे, म्हणजे ज्याचं इनपुट क्रेडिट मिळवायचंय खर्चावरचं, तर ते लेजर कसे तयार करायचे हे आपल्या मागच्याच भागामध्ये, मागच्याच प्रॅक्टिकल्स मध्ये आपण शिकलेलो. बरोबर. तरी पण मग आपण पुन्हा एकदा तुमची रिव्हिजन व्हावी म्हणून मी हे लेजर तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. तर या स्क्रीनवरचे मी तुम्हाला लेजर तयार करून दाखवतो. माझ्याकडे टॅलीची कंपनी तयार आहे. मी ती ओपन करतो. बघा, झाली ओपन. हाय. इथं माझ्याकडे युनिक कॉम्प्युटर अँड आयडियल नाशिक या नावाने कंपनी माझी तयार. त्याच्यामध्ये माझ्याकडे लेजर तयार आहे का हे बघून घेऊ. अल्टर मध्ये मी जातो. लेजर्स बघा, हे सगळे लेजर माझ्याकडे तयार आहे. है ना? मी तयार केलेले आहेत. कंपनी माझी तयार आहे. काही लेजर्स माझे तयार करायचे राहिले, तेवढे तयार करून घेऊ आपण. लेजर मध्ये गेलो. अल्टर नाही. मग मला क्रिएट मध्ये जावं लागेल. क्रिएट, बघ क्रिएट आणि लेजर. बरोबर. कोणतं लेजर तयार करायचं मला? रोशन कॉम्प्युटर नाशिक. बरोबर. रोशन कॉम्प्युटर नाशिक या नावाचं लेजर मी तयार करतोय. रोशन कॉम्प्युटर नाशिक, एंटर दिला. कोणत्या ग्रुपच्या अंडर रोशन कॉम्प्युटर नाशिक? तर सनरी डेटरच्या अंडर. सनरी डेटर, येस प्रेस केला, त्यातून सनरी डेटर्स मी इथून निवडलं. एंटर दिला. बिल बाय बिल, येस. ऍड्रेस टाका. स्टेट महाराष्ट्रचं आहे नाशिक म्हटल्यानंतर. पॅन नंबर माहित, रजिस्ट्रेशन टाईप त्याचा रेग्युलर आहे. ठीक आहे, रेग्युलर. जीएसटी नंबर आपल्याला इथे दिलेला आहे, तो मी टाकला 27 KPP आहे ना. एंटर, एंटर, एंटर आणि ऍक्सेप्ट विचारतोय, तिथे मी येस देतो. ते लेजर काय झालं, सेव्ह झालं. पुढचं लेजर आपल्याकडे बघा. पुढचं इन्स्टॉलेशन चार्जेस. हे डेटर क्रेडिटरच्या लेजर मध्ये काही वेगळं आहे का तयार करण्यासारखं? नाही. जे तुम्ही मागच्या प्रॉब्लेम मध्ये लेजर तयार केले त्याच पद्धतीने तयार करा. इन्स्टॉलेशन चार्जेस इथं तयार करताना डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट सेट अल्टर जीएसटी डिटेलला यस द्यायचंय. बरोबर. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन परचेस टॅक्सेबल आपल्याला इथं ठेवायचं. ठीक आहे. करू मग आपण तयार ते लेजर. जातोय मी टॅलीमध्ये. इन्स्टॉलेशन चार्जेस, एंटर दिला. डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये आहे म्हणून डी प्रेस केला. डायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप मी इथून निवडला.
बाकी ठिकाणी एंटर. सेट अल्टर जीएसटी डिटेलला काय द्यायचं इथं यस द्यायचं आहे. ते यस दिलं, एंटर दिला. डिस्क्रिप्शन टाका, इन्स्टॉलेशन चार्जेस असेल तुमच्याकडे तर HSN कोड टाका 9987 998713. एंटर दिला. इथं काय निवडायचं नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन परचेस टॅक्सेबल. कुठे सगळ्यात शेवटी बघा, मी खाली जातो सगळ्यात शेवटी बघा परचेस टॅक्सेबल आहे सगळ्यात शेवटी इथं. एंटर दिला. त्याचा रेट सर्व्हिसचा रेट मी 18% असतो, 18% मी दिला. 9% CGST आणि HGST. ठीक आहे. आणि सर्व्हिस आहे म्हणून सर्व्हिस निवडलं. एंटर. ऍक्सेप्ट यस म्हटलं आणि ते पण लेजर काय केलं ऍक्सेप्ट. पुढचं लेजर आपल्याला बनवायचंय पॉवर चार्जेस. सेम तसंच डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट पॉवर चार्जेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस नॉट ऍप्लिकेबल. इथं ऍप्लिकेबल जीएसटी ऍप्लिकेबल यस. सेट अल्टर जीएसटी डिटेलला काय द्यायचं इथं यस द्यायचं. एंटर. HSN कोड द्या. काय HSN कोड 902830 902830. एंटर. इथं काय निवडायचं नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन परचेस टॅक्सेबल. बघा सगळ्यात शेवटी आहे परचेस टॅक्सेबल, ते मी निवडतो. एंटर. रेट 18%, सेंट्रल 9, स्टेट 9. एंटर. सर्व्हिस ही पण एंटर. एंटर. ऍक्सेप्ट यस म्हटलं आणि हे पण लेजर काय झालं सेव्ह. अजून काय राहिलं बघ, मुद्रा हार्डवेअर. सनड्री क्रेडिटरच्या एंटर ओपन करायचं आपल्याला. मुद्रा हार्डवेअर करू आपण ओपन. मुद्रा हार्डवेअर जातोय मी टॅलीमध्ये. मुद्रा हार्डवेअर एंटर. ग्रुप कोणता घ्यायचा इथं सनड्री क्रेडिटर. यस प्रेस केला. सनड्री क्रेडिटर्स हा ग्रुप मी इथून निवडतो. एंटर. मेंटेन बिल वाय डिटेल यस म्हटलं. स्टेट त्याचं महाराष्ट्र आहे. मुद्रा हार्डवेअर इथं काही दिलेलं नाही पण महाराष्ट्रच आहे. जीएसटी नंबर, जीएसटीचा टाईप जो आहे तो रेग्युलर आणि जीएसटी नंबर आपल्याला इथे टाकायचा 27 EI जो काय आहे तो मी टाकला. ऍक्सेप्ट विचारतोय तो आणि ते पण लेजर आपण काय केलं इथं सेव्ह केलं. ठीक आहे. पुढे अजून एक लेजर आहे ते म्हणजे MSDCL चं. बरोबर, त्याचं पण लेजर आपल्याला तयार करायचंय. MSDCL जातोय मी. MSDCL महाराष्ट्र स्टेट डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड. सनड्री क्रेडिटरच्या अगेन्स्ट ज्यांच्याकडून आपण पॉवर खरीदणार आहोत, चार्जेस पॉवर चार्जेस ज्यांना पेड करणार ती कंपनी. स्टेट महाराष्ट्र. जीएसटी नंबर रेग्युलर आणि जीएसटी नंबर इथं 27 तुम्ही टाकला. ऍक्सेप्ट विचारतोय तो पण सेव्ह केला. येस. म्हणजे क्रेडिटरचे पण आपले हे लेजर तयार झाले. म्हणजे लेजर क्रिएशन आपलं पूर्ण झालेलं आहे. बाहेर पडतो मी याच्यातून. पुन्हा एकदा बाहेर आलो. ठीक झालं. आता आपल्याला जायचंय बघा क्रिएट फॉलोइंग ग्रुप्स. बघा जाऊ ग्रुप्स तयार करायचे आपल्याला. रॉ मटेरियल आणि फिनिश गुड्स. हे ग्रुप स्टॉक ग्रुप आहे. स्टॉक ग्रुप म्हणून मी स्टॉक मध्ये जातो. बघा क्रिएट वर पहिले जावं लागेल मला. क्रिएट नंतर स्टॉक ग्रुप. बघा इथं स्टॉक ग्रुप ऑप्शन आहे, त्याला मी क्लिक केलं. पहिला ग्रुप कोणता बनायचा रॉ मटेरियल. मग मी इथं मटेरियल. एंटर. अंडर प्रायमरी शुड क्वांटिटी आयटम ऍडेड. इथे यस म्हणा म्हणजे ऍड होऊन क्वांटिटी ऍड होतील, नाही तर मग तिथं दिसणार नाही ऍड झालेला. सेट अल्टर जीएसटी डिटेल इथं नोज ठेवायचं. ऍक्सेप्ट तो विचारतोय. तिथं यस म्हणा आणि तो ग्रुप काय करा सेव्ह करा. त्याच्यानंतर आहे फिनिश गुड्स. एंटर द्या. अंडर प्रायमरी शुड क्वांटिटी ऍडेड यस म्हटलं. सेट अल्टर जीएसटी डिटेलला नो. बरोबर, तो पण काय करा ऍक्सेप्ट करा आणि सेव्ह झाले. दोन ग्रुप आपले तयार झाले. मी बाहेर पडतो इथून.
एस्केप देऊन आलो बाहेर. आता बनवायची स्टॉक आयटम. या स्क्रीन मध्ये बघा खाली स्टॉक आयटम आहेत, त्याच्यावर मी जातोय बनवण्यासाठी. एंटर. भरपूर स्टॉक आयटम आपल्याला इथे दिलेले आहे. बघू आपण कोणकोणते दिलेले. बघ, पहिला आहे हार्ड डिस्क. बरोबर. कोणत्या ग्रुपच्या अंडर बनवायचा आहे तो? तर रॉ मटेरियलच्या अंडर बनवायचा आहे. कोणत्या ग्रुपच्या अंडर बनवायचा? रॉ मटेरियल. ठीक आहे. जाऊ आपण स्टॉक आयटम कडे. बघा, हार्ड डिस्क. एंटर दिला. अंडर रॉ मटेरियल. बघा आहे का इथं ग्रुप आले ते दोन. रॉ मटेरियल, युनिट्स, नंबर्स. मी नंबर्स युनिट्स अगोदर तयार करून ठेवलेले. सेट BOM तिथं नोज ठेवा. नंबर्स हा ग्रुप. नंबर्स हे जे युनिट आहे मी बनवून ठेवलेला आहे. बघ, नंबर्स हा ग्रुप नंबर्स युनिट बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जीएसटी ऍप्लिकेबल विचारलं, तिथं ऍप्लिकेबल म्हटलं. सेट अल्टर जीएसटी डिटेल, इथं काय द्यायचं आपल्याला? यस द्यायचं आहे. बरोबर. एंटर द्या. आणि मग तिथं त्याचं डिस्क्रिप्शन त्या रॉ मटेरियलचं असेल ते टाका. HSN कोड जो असेल तो टाका. मग आहे 84717020. एंटर. कॅल्क्युलेशन टाईप ऑन व्हॅल्यू. टॅक्सेबिलिटी मध्ये टॅक्सेबल आणि रेट त्याचा 18%. एंटर. 99% सेंट्रल आणि स्टेट येऊन गेला. आणि हा गुड्स आहे म्हणून सप्लाय गुड्स टाइप ऑफ सप्लाय मध्ये गुड्स निवडलं. क्वांटिटी रेट मध्ये काहीच निवडलं नाही आणि ऍक्सेप्ट करून तो सेव्ह करा. बरं. बरं, त्याच्यानंतर बघा अजून रॅम, प्रोसेसर, डेटा केबल, मदरबोर्ड, माऊस, कीबोर्ड, मॉनिटर आणि कॅबिनेट्स हे रॉ मटेरियलच्या अगेन्स्ट सर्व गुड्स आपल्याला काय करायचे? क्रिएट करायचे. बरोबर. ते मी ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेले. आता मी जातोय शेवटच्या स्टॉक आयटम कडे. आणि तो स्टॉक आयटम आहे तो म्हणजे कॉम्प्युटर. बरोबर. हा कॉम्प्युटर मी तयार करतोय, तो फिनिश गुडच्या अंडर तयार करतोय टॅलीमध्ये. एंटर दिला. अंडर फिनिश गुड्स. बघा इथून फिनिश गुड्स आपण निवडलं. एंटर. नंबर्स, युनिट्स ऑफ मेजर नंबर्स दिलं. जीएसटी ऍप्लिकेबल आहे. सेट अल्टर जीएसटी डिटेलच्या तिथं काय करायचं? यस द्यायचं. एंटर द्या. मग तो HSN कोड विचारेल. कॅल्क्युलेशन टाईप ऑन व्हॅल्यू द्या. टॅक्सेबिलिटी मध्ये टॅक्सेबल म्हणा. आणि इंटिग्रेटेड टॅक्स किती आहे? 18%. तो 18% मी इथं टाईप केला. एंटर दिला. टाईप ऑफ सप्लाय मध्ये गुड्स निवडा आणि हा पण स्टॉक आयटम काय करा? सेव्ह करा. इथं बदल काय झाला? फक्त अंडर फिनिश गुड्स घेतला आपण. बाकीचे स्टॉक आयटम मी कशाच्या अंडर तयार केले? रॉ मटेरियलच्या. झाले स्टॉक आयटम सर्व तयार करून झाले. बरोबर. बरं, पुढे जाऊ. पुढे जायचं आपल्याला जर्नल एंट्रीकडे. जर्नल एंट्री तुमच्या समोर आहे. पहिली जर्नल एंट्री दिलेली आपल्याला 1/7 कमांड बिझनेस विथ कॅश ₹50,000 आणि एंट्री झालेली आहे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 50,000. ही एंट्री आपण आपल्या कंपनीमध्ये करायची. ठीक आहे. सोपी एंट्री, तुम्हाला करता येणं शक्य आहे. मी काही दाखवत नाही. 1/7 दुसरी एंट्री कॅश डिपॉझिटेड इनटू बँकची बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी ही एंट्री आहे. ती पण सोपी एंट्री, ती पण मला दाखवण्याची तुम्हाला गरज नाही. करू. पुढे जातो आपण परचेसची एंट्री. परचेसची एंट्री तुम्हाला परिचित आहे पण आपण करतोय ही एंट्री. ठीक आहे. परचेस फॉलोइंग आयटम फ्रॉम विजन ट्रेडर्स नाशिक 15 डेज क्रेडिट इनवॉइस नंबर 855. विजन ट्रेडर्स कडून हार्ड डिस्क, रॅम, प्रोसेसर, डेटा केबल, मदरबोर्ड, माऊस, कीबोर्ड, मॉनिटर, कॅबिनेट या सगळ्या वस्तू यांच्याकडून काय केल्या? परचेस केल्या. त्याचे रेट आपल्याला दिले, त्याची अमाऊंट आपल्याला इथं दिलेली. मग आपण परचेस लेजर निवडलं का आपल्याला पार्टीच्या नेमच्या ठिकाणी विजन ट्रेडर्स आणि परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस लेजर आणि बाकी मग आयटम विचारेल ते सगळे आयटम तुम्हाला तिथं सिलेक्ट करावे लागतील. जातो मी. 2/7 आपण एंट्री करू. याच्यातून पहिले मला बाहेर पडावं लागेल. पुढे जायचंय व्हाउचर एंट्री कडे. बघा व्हाउचर एंट्रीवर गेलो. एंटर दिला.
कोणतं व्हाउचर निवडायचं? परचेस. परचेस करतो म्हणून परचेस व्हाउचर. इनव्हॉइस नंबर आपल्याला दिलेला आहे तिथं काय? 895. डेट F2 मला डेट बदलावं लागेल. F2 देऊन मी 2/7 ही डेट बदलतो. इथं पण 2 तारीख टाकतो, 2 जुलै इनव्हॉइसची. पार्टीचं नाव विजन ट्रेडर्स हे निवडायचं. पार्टीचे डिटेल विचारले त्याने, ते डिटेल तुम्ही एंटर करून ऍक्सेप्ट करा. परचेस लेजर मध्ये परचेस लेजर निवडा. आता एक एक आयटम तुम्हाला निवडायचं. पहिले आहे हार्ड डिस्क. एच प्रेस केला. हार्ड डिस्क किती? हार्ड डिस्क आहे 25. किती रुपयाला एक आहेत? 2500 रुपयाला एक रेट आला. 62,500. त्याच्यानंतर आहे रॅम 2 GB DDR2 किती आहे? 50 आहे बघा. 50 किती रुपयाला एक आहे? 1200 रुपयाला एक. एंटर. पुढे आहे आपल्याकडे प्रोसेसर. एंटर. किती आहे प्रोसेसर? 25. किती रुपयाला आहे? 5000 रुपयाला एक. एंटर. त्यानंतर आहे मदरबोर्ड डेटा केबल आहे ना. डेटा केबल किती आहे? 25. 250 ला एक. त्यानंतर आहेत काय? मदरबोर्ड. बघा मदरबोर्ड मी इथून निवडतो. 25 मदरबोर्ड परचेस केले. ते केले 1500 रुपयाला. त्याच्यानंतर आहे माऊस. माऊस किती आहे? 25. किती रुपयाला एक? 300 रुपयाला. 7500. कीबोर्ड आहे माझ्यामध्ये. कीबोर्ड 25. किती रुपयाला? 300 रुपयाला. 7500 ची कीबोर्ड. मॉनिटर परचेस केले. 25 मॉनिटर. मॉनिटरची किंमत आहे 3200 रुपये. मॉनिटर नंतर आहे कॅबिनेट. कॅबिनेट 25. किती रुपये किंमत आहे? 900 रुपये. एंटर. 22,500. टोटल व्हॅल्यू आली किती? 4,08,750 आहे का? इथं आली बघ. आता मग खाली गेल्यावर CGST आणि SGST चे लेजर आपल्याला निवडायचं. CGST 36,700 आणि SGST 36,787. असं टोटल बिल आपलं 4,82,325 चं बिल हे तयार झालं. एंटर दिला. पुन्हा एंटर. तो ईवे बिल विचारतो. ईवे बिलचे डिटेल तुम्ही इथं भरा. बिल वाईज डिटेल विचारले. बिलाचे डिटेल टाका. क्रेडिट डेज टाका. क्रेडिट डेज आहे 15 माझ्यामध्ये. 15. एंटर द्या. जा. नॅरेशन टाका आणि ही पण एंट्री काय करा? सेव्ह करा. बघा ऍक्सेप्ट यस म्हटलं. एंट्री झाली सेव्ह. परचेस एंट्री काय बदल आहे का? नाही. समज. आता पुढे काय करायचंय आपल्याला बघू. प्रेझेंटेशन काय सांगते आपल्याला. मॅन्युफॅक्चरिंग लेजर आपल्याला तयार करायचं. कसं तयार करायचं मॅन्युफॅक्चरिंग लेजर? तर अकाउंट इन्फो मध्ये जायचं. क्रिएट. त्याच्यामध्ये व्हाउचर टाईप आणि तिथं मॅन्युफॅक्चरिंग जर्नल ह्या नावाचं नाव द्यायचं. त्याचा सिलेक्ट टाईप ऑफ व्हाउचर मध्ये स्टॉक जर्नल आणि यूज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग जर्नलला यस तिथं करायचं. बघा ह्या पद्धतीने तुमचा स्क्रीन येईल. इथं नाव टाका. बरोबर. इथं स्टॉक जर्नल निवडा है ना. त्याच्यानंतर इथं यूज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग जर्नलच्या ठिकाणी यस करा आणि मग ते व्हाउचर काय होणार? सेव्ह. जसं तुमचं परचेस व्हाउचर आहे, सेल्स व्हाउचर आहे, जर्नल व्हाउचर आहे, या पद्धतीचं एक ऍडिशनल व्हाउचर आपण स्वतः तयार करणार. व्हाउचर सुद्धा आपल्याला तयार करायचं. ठीक आहे. जाऊ आपण व्हाउचर क्रिएशन कडे. याच्यातून मला बाहेर पडावं लागेल. मला जायचं क्रिएट. तयार करायचं म्हटलं माझ्याकडे कोणता मेनू? क्रिएट. बघा क्रिएट कमांड द्यायची. त्याच्यामध्ये जसं आपण ग्रुप न्यू तयार केलं, लेजर तयार केलं, तसं आपण व्हाउचर टाईप बघा इथं व्हाउचर टाईप क्रिएट करू शकतो. एंटर दिला.
काय द्यायचं? मॅन्युफॅक्चरिंग जर्नल हे नाव तिथं द्यायचं. ठीक आहे, एंटर दिला. सिलेक्ट टाइप ऑफ व्हाउचर, व्हाउचरचा प्रकार आपल्याला निवडायला लावला. तिथून आपण कोणता? स्टॉक जर्नल म्हणून इथं प्रकार बघा सगळ्यात शेवटी आहे का, त्याच्या अंडर हे व्हाउचर तयार करतो. बाकी ठिकाणी एंटर द्या. आता डायरेक्ट यायचे आपल्याला खाली यूज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग जर्नल. बघा या ठिकाणी इथं काय द्यायचं आपल्याला? यस द्यायचं. बघा यस, एंटर, पुन्हा एंटर, पुन्हा एंटर. याच्यात दोनच ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स निवडायचे. ऍक्सेप्ट म्हणतोय तो, यस म्हटलं, सेव्ह झालं सेव्ह. ठीक आहे, बघ पुढे काय करायचं आपल्याला? पास बिल ऑफ मटेरियल. बिल ऑफ मटेरियलची एंट्री आपल्याला पास करायची. कशी करायची? अल्टर फिनिश गुड जो बनवलेला आपण कॉम्प्युटर नावाचा जो आयटम बनवलेला स्टॉक आयटम, तो अल्टर करायचा. आणि अल्टर करून तिथं इनेबल लिस्ट ऑफ कंपोनंट डिटेल बिल ऑफ मटेरियलच्या ठिकाणी काय करायचं? यस करायचंय. काय करायचंय? यस. पण तिथं पण मग तो यस करण्यापूर्वी F12 प्रेस करावं लागेल, सेटिंग मध्ये जावं लागेल आणि मग त्याच्यातून ते आपल्याला यस तिथं निवडावं लागेल. ठीक आहे, जाऊ आपण बघू नंतर. मग अल्टर BOM तिथं यस म्हणावं लागेल आणि नेम ऑफ कॉम्प्युटरला कॉम्प्युटर आणि युनिट ऑफ मॅन्युफॅक्चरर 1 आणि एक मॅन्युफॅक्चरर करताना काय काय लागणार आहे ते वस्तू आपल्याला तिथं सांगाव्या लागणार. या पद्धतीने हार्ड डिस्क 1, रॅम 4, प्रोसेसर 1, डाटा केबल 1, बाकी सगळे आयटम एक एक लागणार आहे, फक्त रॅम 2 लागणार है ना. जाऊ आपण टॅलीकडे. टॅलीमध्ये पहिले आपण इथून बाहेर पडू, पुन्हा बाहेर आलो. आपल्याला काय करायचं? अल्टर करायचं. काय अल्टर करायचं? तो स्टॉक आयटम कोणता? कॉम्प्युटर. बघा अल्टरला गेलो, स्टॉक आयटम. मग स्टॉक आयटम वर इथं आलो, एंटर. स्टॉक ग्रुप वर आलो आपण. स्टॉक आयटम खाली आहे बघा इथं, एंटर. त्यातला कॉम्प्युटर हा स्टॉक आयटम आपल्याला काय करायचा? अल्टर करायचा. इथं आल्यानंतर आपल्याला सेटिंग करायचं. सेटिंग करण्यासाठी कोणती की प्रेस करायची? F12. बघा F12 प्रेस केलं. F12 प्रेस करतात त्या स्क्रीनशी रिलेटेड सेटिंग तुमच्या समोर आली. त्याच्यामध्ये इथं खाली एक बिल ऑफ मटेरियल नो आहे बघा. सेट कंपोनंट लिस्ट बिल ऑफ मटेरियल इन स्टॉक आयटम इथं नो आहे. तिथं काय करायचं तुम्हाला? यस, वाय प्रेस करा, एंटर द्या. बाकी ठिकाणची सेटिंग तशीच ठेवा. बरोबर. जसे तुम्ही यस करून पुढे जातात तसं इथं एक ऑप्शन ऍड झाला बघा, अल्टर कंपोनंट BOM. BOM मीन्स बिल ऑफ मटेरियल. इथं सध्या नो आहेत. इथं काय करा? यस करा, एंटर द्या, पुन्हा एकदा एंटर, पुन्हा एंटर. सेट अल्टर जीएसटी डिटेल. ऑलरेडी जीएसटी डिटेल टाकले आपण, कॉम्प्युटर हा तयार केला, त्याला बघून घेऊ तरी. यस म्हणून मी इथे एंटर देतो बघा, आहे का. 18% त्याचा रेट आपण टाकलेला आहे, गुड्स आपण निवडलेले आहे. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. तो काय झाला? तयार झाला. बघा तयार झाला. पण हा जो फॉर्म्युला हा पण तिथे टाकला का? नाही टाकला. तो टाकायचा राहिला. पुन्हा मी त्याला अल्टर करतो एकदा. बघ कॉम्प्युटरला अल्टर करतो, एंटर. जसे तुम्ही BOM ला येस म्हणाल, इथं बघा BOM लिस्ट कॉम्प्युटर असं आलं. नेम ऑफ BOM इथं कॉम्प्युटरच द्यायचं आपल्याला. BOM ला नाव काय द्यायचं? म्हणजे बिल ऑफ मटेरियलला एंटर दिला. युनिट ऑफ मॅन्युफॅक्चर तिथं एक द्यायचं. किती द्यायचं? एक कॉम्प्युटर बनवायचं आहे तर काय काय लागेल? काय काय लागेल बघा. पहिले लागणारे हार्ड डिस्क. एक कॉम्प्युटर बनवायला एक हार्ड डिस्क. हार्ड डिस्क नंतर लागेल रॅम. किती लागतील रॅम? 2. रॅम नंतर लागेल प्रोसेसर. प्रोसेसर किती लागेल? 1. प्रोसेसर नंतर लागेल डेटा केबल. डेटा केबल किती लागतील? 1. डेटा केबल नंतर लागेल मदरबोर्ड. मदरबोर्ड किती लागेल? 1. माऊस.
माऊस किती लागेल? 1. माऊस नंतर काय लागेल? कीबोर्ड. कीबोर्ड किती लागेल? 1. त्याच्यानंतर मॉनिटर लागेल. किती लागेल मॉनिटर? 1. मॉनिटर नंतर लागेल कॅबिनेट. किती? 1. अजून काय लागतंय का? नाही, एवढेच मिनिट. एंटर दिला. बरं, म्हणजे कॉम्प्युटर तयार करण्यासाठी तुम्हाला काय काय लागेल त्याचा फॉर्म्युला तुम्ही इथे दिला. एक कॉम्प्युटर बनवायला काय काय लागेल. ठीक आहे, सेव्ह करतो. हा स्टॉक आयटम पण आपण काय करू? सेव्ह करू. झाला सेव्ह. बरं, यातून बाहेर पडू. आता आपण मेन गेट ऑफ टॅलीला आलो. प्रेझेंटेशन मध्ये जाऊ. बघा कसं तयार केलं, काय इथे दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण युनिट ऑफ मॅन्युफॅक्चरला S1 म्हटलं आणि बाकीचे स्टॉक आयटम आपण तिथं एक एक करून दिले. ठीक आहे. पुढे बघा. पुढे आता 31/7 ला आपल्याला सांगितलं की बिल ऑफ मटेरियलची एंट्री तुम्हाला पास करायची. पास बिल ऑफ मटेरियल एंट्री फॉर 22 कॉम्प्युटर. म्हणजे 22 कॉम्प्युटरचं मॅन्युफॅक्चरिंग करायचंय. त्याच्यासाठी काय कोणतं मटेरियल लागेल त्याचा फॉर्म्युला आपण देऊन टाकलेला आहे. त्यामुळे त्याचे तो आपोआप तो फॉर्म्युलानुसार ते कोणता आयटम किती लागेल तो घेऊन टाकणार. पॉवर चार्जेस हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग करताना पॉवर लागणार आहे आपल्याला 3540 ची पॉवर चार्जेस. इन्स्टॉलेशन चार्जेस आपण ते इन्स्टॉलेशन करण्यासाठी मॅन पॉवर लावणार. ती मॅन पॉवर कोणाकडून तरी घेणार. त्यांना ना त्याचे काही रेट असतील त्या रेट प्रमाणे त्यांना 7080 रुपये आपल्याला पेड करायचे. टोटल 22 कॉम्प्युटर म्हणजे नुसतं ते जे मटेरियल परचेस करतो त्या मटेरियलची कॉस्टच ही फिनिश गुड्स ची येत नाही. त्याच्यामध्ये इतर चार्जेस पण ऍड असतात. कोणते? त्याला बनवायला लागणार मॅन पॉवर, त्याला बनवायला लागणारी पॉवर आहे ना, या गोष्टी सुद्धा तुमच्या तिथं काउंट केल्या जातात. आणि मग त्या प्रॉडक्टची उत्पादित झालेली किंमत ती आपल्याला मिळते. ठीक आहे. मग जाऊ. बघा इथं गेटवे ऑफ टॅली मध्ये जायचं. इन्व्हेंटरी व्हाउचर, त्याला अल्ट्रा F7 प्रेस केला तर इन्व्हेंटरी व्हाउचर येईल. जसं जर्नल व्हाउचर साठी F7 आहे तसं अल्ट्रा F7 ने इन्व्हेंटरी व्हाउचर येईल. सिलेक्ट मॅन्युफॅक्चरिंग जर्नल, त्यातून मॅन्युफॅक्चरिंग जर्नल निवडायचं. नेम ऑफ प्रॉडक्टच्या ठिकाणी कॉम्प्युटर, किती कॉम्प्युटर तयार करायचे? 22. ते 22 कॉम्प्युटर तुम्हाला तिथं द्यायचे. या पद्धतीने बघा असा स्क्रीन येईल तुमच्या समोर. काय? आणि मग ते 22 कॉम्प्युटर निवडताना जसे तुम्ही इथं 22 कॉम्प्युटर निवडाल बघा. जेव्हा जसे मॅन्युफॅक्चरिंग जर्नल निवडाल इथं नेम ऑफ कॉम्प्युटरच्या ठिकाणी कॉम्प्युटर इथं निवडा. पुढे नेम ऑफ BOM कॉम्प्युटर, किती क्वांटिटी तयार करायची? 22. जसे 22 वर एंटर द्याल तशी ही यादी तुमच्या पुढे येऊन जाईल. बघा कोणते आयटम किती लागतील ते तुम्हाला इथं दाखवले जाईल. ठीक आहे. बघायचं. जाऊ आपण टॅलीकडे. टॅलीमध्ये करून बघू. कुठे जायचं आपल्याला? व्हाउचर्सला जायचंय. व्हाउचर्स, कोणतं व्हाउचर निवडायचं आपल्याला? तर मॅन्युफॅक्चरिंग जर्नल अल्टर F7. बघा स्टॉक जर्नल आहे का? अल्टर F7. जसे अल्टर F7 देऊ तसं तिथं 2 दिसले आपल्याला, मॅन्युफॅक्चरिंग आणि स्टॉक जर्नल. आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग आपलं निवडायचं. मॅन्युफॅक्चरिंग जर्नल मी निवडलं. जसे मॅन्युफॅक्चरिंग जर्नल निवडलं त्याने नेम ऑफ प्रॉडक्ट विचारला. तिथं कॉम्प्युटर निवडा. कॉम्प्युटर तयार करायचे ना आपल्याला. कॉम्प्युटर आहे का आपल्याकडे आता? एकही नाही, 0 आहे. किती कॉम्प्युटर बनवायचे? तर 22. किती बनवायचे? 22 कॉम्प्युटर बनवण्यासाठी आपण एका कंपनीला ऑर्डर दिली का बाबा हे माझं मटेरियल, मला 22 कॉम्प्युटर तू बनवून दे. एंटर. जसे 22 एंटर केला बघा इकडे खाली ऑटोमॅटिक लिस्ट येऊन गेली. आली का लिस्ट? बघा हार्ड डिस्क 22 लागणार आहे, रॅम 44. कारण की एक कॉम्प्युटर बनवायला 2 म्हटल्यावर 22 बनवायला 44. बाकीचे सगळे 22 क्वांटिटी आली. हा, तुम्हाला जर वाटलं याच्यामध्ये काही बदल करायचा आहे तुम्ही बदल करू शकता. 22 ऐवजी 44 ऐवजी 2 GB चे टाकायचे. बघा तुम्ही ते बदल करू शकाल. म्हणजे ऍट द टाइम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग त्याच्यामध्ये जर प्रॉडक्ट मध्ये म्हणजे रॉ मटेरियल मध्ये काही बदल असेल तर तो बदल जरी तुम्ही फॉर्म्युला टाकला आणि त्या फॉर्म्युल्यानुसार वेळेवर काही बदल करायचे असतील, 4 GB च्या ऐवजी 2 GB टाकायची असेल
तर ते आपण बनवू शकतो, पण मी आहे तसंच ठेवतो. 44. बाकी एंटर म्हणजे एडिट करण्याला तुम्हाला चान्स आहे. याच्यात काही आणखी प्रॉडक्ट ऍड करायचं असेल तर तो तुम्हाला ऍड करता येईल. बघा एंटर दिला अजून तो विचार. समजा हेडफोन घ्यायचा आहे तर तुम्ही हेडफोन घेऊ शकता लिस्ट मधून. पण मला सध्या इथं काहीच घ्यायचं नाही. एंटर दिला. जसे इथं आलो, खाली बघा, खाली नंतर खाली कॉस्ट ऑफ कंपोनंट्स. इतर कॉस्ट काय लागते आपल्याला? टाइप ऑफ ऍडिशनल कॉस्ट. बघा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलंय एंट्री मध्ये की पॉवर चार्जेस लागणार आहे, इन्स्टॉलेशन चार्जेस लागणार आहे. ते तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. आतापर्यंत किती कॉस्ट लागली सगळी टोटल 22 कॉम्प्युटर बनवायला? 3,59,700 एवढ्या किमतीचे पार्ट्स आपल्याला तिथं लागले. एवढ्या किमतीचे पार्ट्स लागल्यानंतर त्याची ऍव्हरेज इफेक्टिव्ह कॉस्ट काय येते? इथं दिसतंय. इफेक्टिव्ह रेट ऑफ प्रायमरी आयटम 16,300. म्हणजे एक कॉम्प्युटर किती रुपयाला बनतोय? 16,350. पण अजून आपले ऍडिशनल चार्जेस ऍडिशनल जे काही कॉस्ट आहे ती टाकायची राहिली. मग आपण निवडणार इथं पॉवर चार्जेस आहे ना. पहिले पॉवर चार्जेस, किती पॉवर चार्जेस दिलेले आपल्याला? 3,540. बघा एंटर दिला. आता इथं पर्सेंटेज आहे, ते पर्सेंटेजला नाही, आपण अमाऊंट कॉलमला जाणार. 3,540 इथं टाईप केलं, एंटर. काही गोष्टी पर्सेंटेज मध्ये पण असतात, म्हणजे तो जो रेट येईल त्याच्या एवढा एवढा पर्सेंट त्याला कॉस्ट लागेल. बरं, त्यानंतर इन्स्टॉलेशन चार्जेस किती आहे? एंटर दिला. किती अमाऊंट इथं पर्सेंटेजला एंटर देतो? किती आहे? 7,080. एंटर. आता ही ऍडिशनल कॉस्ट ज्यावेळेस एंटर करू, अजून जे एंटर करायची असेल तर तुम्ही टाकू शकता, अजून काही कॉस्ट असेल तर. आता ही कॉस्ट टाकल्यानंतर इथं बघा टोटल ऍडिशनल कॉस्ट, त्याच्या पुढे 10,620. म्हणजे या दोन्हींची टोटल इथं आहे खाली. अगोदरची इफेक्टिव्ह कॉस्ट आहे म्हणजे रॉ मटेरियलची कॉस्ट इथं आलीच आहे 3,70,320. मग टोटल कॉस्ट किती झाली? नाही, इकडं आली रॉ मटेरियलची कॉस्ट, इथं आली. इथं टोटल कॉस्ट आली 3,70,000. आता बघा, आता इफेक्टिव्ह रेट ऑफ प्रायमरी आयटम 16,832 झाला. 0.73 एवढा झाला एकाचा रेट. इकडे एंटर दिला. पहिले आपल्याला डेट बदलायची राहिली. F2 देऊन मी डेट बदलतो, 31 तारीख करतो इथं. बघा इथे 31 तारीख आली. आणि मग आता फायनली ते काय करतो, नॅरेशन वर आहे, नॅरेशन टाकून ही एंट्री काय करणार आपण? सेव्ह करणार. झाली सेव्ह. बघा झाली सेव्ह. म्हणजे आता 22 कॉम्प्युटर बनले. 22 कॉम्प्युटर बनल्यानंतर काय होईल बरं? स्टॉक मध्ये काय चेंजेस होतील सांगा बरं? तो रॉ मटेरियल कमी होईल 22 क्वांटिटीने, रॅम 44 क्वांटिटीने, आणि कॉम्प्युटरची जी झिरो होती आतापर्यंत स्टॉक, तो 22 होईल. बघायचं. जाऊ बाहेर पडू आपण. बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आपण जातोय आपण या स्टॉक समरीकडे. बघा स्टॉक समरीवर मी जातोय. एंटर दिला. बघा इथं अल्टर F1 मी प्रेस करतोय. बघा या ठिकाणी कॉम्प्युटर किती आले बघा, 22 आले. आणि कॅबिनेट, डेटा केबल, हे सगळ्या गोष्टी किती राहिल्या इथं? 3, 3, 6. अशा पद्धतीने हे आयटम राहिले. सगळ्या आयटम इकडून हे कमी झाले. आपण कोणाला विकले काही आयटम नाही, आपण आपल्याकडेच मॅन्युफॅक्चर केलं. हे तयार, त्याच्यापासून कॉम्प्युटर तयार झाला, म्हणून इकडून ही क्वांटिटी कमी झाली आणि तिकडे गेली. समजतंय? मग आता विकताना आपण काय विकणार? कॉम्प्युटर. आपण पार्ट विकणार का? नाही. ठीक आहे, बघू. इथं आपल्याला हे ऍडिशनल कॉस्ट कशी लागली त्याची माहिती आपल्याला इथं दाखवलेली आहे. बघ, आणि या पद्धतीने आपला स्टॉक समरी आपल्या समोर इतक्यात आपण बघितलीच आहे. स्टॉक समरी आहे 22 कॉम्प्युटर, 3,70,320 चे कॉम्प्युटर आपल्याकडे काय झाले? तयार झाले. आता या ठिकाणी आपण जर ड्युटीज अँड टॅक्सेस ते बघितलं तर ते कसं असेल तर -73 म्हणजे 73,575. कारण की आपण जे प्रॉडक्ट परचेस केले रॉ मटेरियल त्यावेळेस आपण जीएसटी भरला. सीजीएसटी 36,787.50 भरला आणि एचजीएसटी 36,787.50 भरला.
एवढं क्रेडिट आपल्याकडे उपलब्ध आहे आजही. मग मॅन्युफॅक्चरिंग करताना तिकडे काही जीएसटी लागतो का? नाही. आपल्याच कंपनीमध्ये ते मॅन्युफॅक्चरिंग होतं, ती वस्तू तयार होते ना. आता तुम्ही ज्यावेळेस विकाल त्यावेळेस तुम्हाला जीएसटी समोरच्याकडून कलेक्ट करावा लागेल, आणि मग तो कलेक्ट करताना हे क्रेडिट आपण तिथं वापरू शकतो. ठीक आहे, जाऊ आपण पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री काय आहे? 1/8 ला एंट्री झालेली आपली. काय एंट्री आहे? सोल्ड 10 कॉम्प्युटर ऑफ ₹20,000 each टू नाथ कॉम्प्युटर बीड ऑन 8 days क्रेडिट. इनवॉइस नंबर 101. बरोबर. पार्टी नेमच्या ठिकाणी नाथ, सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स, आणि कॉम्प्युटर 10-20 हजाराला एक, या पद्धतीने आपण तो विकतोय. करू एंट्री 1/8 ला. जातोय मी टॅलीमध्ये. इथून पहिले बाहेर पडू. एस्केप दिला. व्हाउचर एंट्रीला जातो मी. व्हाउचर एंट्री. आता इथं मॅन्युफॅक्चरिंग जर्नल ऑलरेडी व्हाउचर निवडलेले ते. आता आपण काय निवडायचं आपल्याला? सेल्स व्हाउचर. बघा सेल्स. मग मी इथून सेल्स निवडलं. पार्टीचं नाव काय? नाथ कॉम्प्युटर बीड. एंटर. त्या नाथ कॉम्प्युटरचे डिटेल तुम्ही एंटर देऊन सिलेक्ट करा. सेल्स लेजरच्या ठिकाणी कोणतं लेजर निवडायचं? सेल्स. नेम ऑफ आयटम कॉम्प्युटर. आपण विकतोय काय? कॉम्प्युटर. एंटर. किती कॉम्प्युटर विकले? 10. किती रुपयाला एक? 20,000ला एक. एंटर. किती रुपयात झाले? 2 लाखाचे मटेरियल झाले. अजून काय विकलं का? नाही. आता याच्यावर काय कलेक्ट केला? सीजीएसटी 18,000 आणि एचजीएसटी 18,000. टोटल 36,000 जवळपास कलेक्ट केला. ई वे बिलचे डिटेल टाका. एंटर देऊ आपण सध्या, आणि टोटल अमाऊंट आली 2,36,000. बिल नंबर विचारलं तिथं 101 बिल नंबर मी टाकतोय. क्रेडिट डेज आहे 8 दिवस. एंटर. ऍक्सेप्ट. आणि नॅरेशन मध्ये नॅरेशन टाका, आणि ही एंट्री काय करा? सेव्ह करा. झाली पहिली एंट्री सेव्ह. बरोबर. पुढची एंट्री 2/8 ची एंट्री. सोल्ड 10 कॉम्प्युटर ऑफ ₹22,000 each टू रोशन कॉम्प्युटर नाशिक ऑन 8 days क्रेडिट. रोशन कॉम्प्युटरला विकतोय 22,000ला एक, आणि बिल नंबर 101, इनवॉइस नंबर आहे, 8 दिवसाचं क्रेडिट. पुन्हा सेल्स F2 प्रेस केला. 2/8 मी इथं तारीख टाकली. पार्टीचं नाव रोशन कॉम्प्युटर नाशिक. एंटर दिला. सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स अकाउंट निवडलं. काय विकतोय आपण? कॉम्प्युटर. आता सेलची एंट्री तुम्हाला परिचित आहे, त्यामुळे मी काही जास्त एक्सप्लेन करत नाहीये तिथं. बरोबर. एंटर दिला. पुन्हा एंटर. 22,000ला एक. 20,000 तिथं टाकलं. इथं 22,000 टाकावं लागेल. 22,000 रेट आहे त्याचा. 2,20,000. पुन्हा सीजीएसटी एचजीएसटी चे लेजर मी इथून निवडतो. 18, 19,800, 19,800. ई वे बिल विचारलं त्याने. ई वे बिलचे डिटेल टाका. बिल नंबर 102 मी टाकतोय, आणि 8 दिवसांचं क्रेडिट. बघ. ऍक्सेप्ट. नॅरेशन वर आलेला आहे तो. एंटर द्या आणि ऍक्सेप्ट येस म्हणा. हे बिल काय झालं? सेव्ह झालं. तो विचारतोय डू यू वॉन्ट टू सेंड व्हाउचर? ई वे बिलला नो म्हणा. दोन्ही आपण एंट्री केलेल्या आहे. पुढे काय सांगतोय बघा. पॉवर चार्जेसचं आहे ते. पहिले आता या एंट्री झाल्यानंतर मी बाहेर पडतो आणि माझा स्टॉक बघून घेतो. बघा, स्टॉक आयटमला जातो मी, स्टॉक समरीला. अल्ट्रा F1 देतो. विकल्यानंतर कॉम्प्युटर किती आहे? 2च शिल्लक राहिले. हे 3 राहिले, कारण की एकाला 10, दुसऱ्याला 10, असे किती विकले आपण? 20 विकले. ठीक आहे. सीजीएसटी एचजीएसटीचा स्टेटस बघू. बॅलन्स शीटला मी जातो. अल्ट्रा F1 म्हणतो. ड्युटीज अँड टॅक्सेस 2020 पेबल आला आपल्याला. अगोदर क्रेडिट उपलब्ध होतं आपल्याकडं, आता पेबल. कारण की आपण 36,000च भरले होते, त्याच्या अगेन्स्ट आपण टोटल 18 आणि 19,800 असे 2दा कलेक्ट केले, आणि 2दा कलेक्ट केल्यानंतर आपल्याकडं गव्हर्नमेंटला देणं किती राहिला? सीजीएसटी 1,012.50. असं टोटल सीजीएसटी 1,012 आणि एचजीएसटी 1,012 असे 2,025 आपल्याला देणं आहे गव्हर्नमेंटला. ठीक आहे.
पुढे आता आपल्याला करायची पॉवर चार्जेसची एंट्री. पेड पॉवर चार्जेस ऑफ रुपीज MSDCL 3000 व्हाईट जीएसटी नंबर दिलेला आपला. व्हाउचर सिलेक्ट करा, परचेस व्हाउचर निवडा, अल्टर आय देऊन अकाउंटिंग इनवॉइस निवडा, पार्टीच्या नेमच्या ठिकाणी कॅश, पार्टी डिटेलच्या ठिकाणी MSDCL आणि पर्टिक्युलर कॉलम मध्ये पॉवर चार्जेस, CGST, HGST चे लेजर निवडायचे आणि ही पण आपल्याला एंट्री काय करायची, सेव्ह करायची. एंट्री आपण याच्या अगोदर आपण बघितली आहे. खर्चाची एंट्री आपण परचेस मधून करतो. ठीक आहे, करू आपण एंट्री. जाऊ आपण व्हाउचर्स वर. व्हाउचर्स, कोणतं व्हाउचर निवडायचं आपल्याला? परचेस व्हाउचर. बघा F9 परचेस व्हाउचर मी निवडलं. परचेस व्हाउचर निवडल्यानंतर अल्टर आय किंवा मग कंट्रोल H इथून काय निवडायचं? अकाउंटिंग इनवॉइस, कंट्रोल H, एंटर. इनवॉइस नंबर असेल तो टाका. पार्टीचं नाव काय आहे? कॅश. पार्टीच्या नावाच्या ठिकाणी काय निवडायचं? कॅश. काय कॅश मध्ये. आणि मग पार्टी डिटेलच्या ठिकाणी तुम्ही त्या पार्टीचं लेजर MSDCL हे लेजर मी इथून निवडतोय. बाकी ऑटोमॅटिकली त्याचे डिटेल येऊन गेले खाली. पर्टिक्युलर्स मध्ये पॉवर चार्जेस मी निवडतोय. किती अमाऊंट आहे पॉवर चार्जेसला? 3000. बरोबर ना? तुम्ही म्हणाल पॉवर चार्जेस अगोदर तर किती दाखवले आपल्याला? 540. मग इथं 3000च का बरं पेड करतोय आपण? याच्यावर CGST लागणार आहे ना खाली अजून. एंटर. इथं CGST आणि HGST आपल्याला लावायचं आहे. CGST 270, HGST 270. टोटल 3540 आले का? 3540 आता इथे. बरोबर. एंटर द्या, ऍक्सेप्ट यस म्हणा आणि सेव्ह. ठीक आहे. पुढे 31/8 ला पेड इन्स्टॉलेशन चार्जेस ऑफ रुपीज मुद्रा हार्डवेअर रुपीज 6000. पुन्हा सेम स्टेप्स आहे. व्हाउचर एंट्री, परचेस व्हाउचर, कंट्रोल H निवडायचं. पार्टी सेल नेमच्या ठिकाणी कॅश, पार्टी डिटेलच्या ठिकाणी मुद्रा हार्डवेअर, पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये इन्स्टॉलेशन चार्जेस, त्याच्यानंतर CGST आणि HGST निवडून ती एंट्री काय करायची? पूर्ण करायची. जाऊ आपण एंट्रीकडे. तारीख निवडा, 31 तारीख. बघा 31 निवडली. आता ऑलरेडी ते कंट्रोल H देऊन व्हाउचर निवडल्याच गेलेलं आहे, त्याच्यामुळे काही गरज नाही. पुन्हा एंटर. पार्टीच्या डिटेलच्या ठिकाणी मुद्रा हार्डवेअर नाही, कॅश. इथं कॅश, कारण कॅश मध्ये आपण पेड केले ते कॅश. त्यानंतर मुद्रा हार्डवेअर त्या पार्टी डिटेल्स मध्ये निवडा. हा, पण एक लक्षात घ्या बरं का, ते कॅशच पेड केलेले असतील असं काही नाही. तिथं जर म्हटलं असेल क्रेडिट तर मग तिथं कॅश निवडायची गरज नाही. तिथं डायरेक्ट तुम्ही मुद्रा हार्डवेअर निवडू शकता पार्टीच्या डिटेलच्या ठिकाणी. तिथं निवडल्यावर मग पार्टी डिटेल तुम्हाला देण्याची गरज पडणार नाही. एंटर देऊन पुढे निघून जायचं. बघा एंटर दिला. पर्टिक्युलर्स मध्ये CGST आपला इन्स्टॉलेशन चार्जेस किती आहे? 7000. बरोबर ना? 6000. 6000. एंटर. CGST 540, HGST 540. अशा पद्धतीने 7080चं हे बिल काय झालं? तयार झालं. नॅरेशन टाका, ऍक्सेप्ट यस म्हणा आणि हे पण काय करा? सेव्ह करा. झालं सेव्ह. काही एंट्री राहिल्या का आपल्या? बघू आपण. बघ आता स्टॉक बघितला वर या पद्धतीने स्टॉक किल जो आपण बघितला याच्या अगोदर. कॉम्प्युटर 2च शिल्लक आहे आपल्याकडं. बाकीचे सगळे रॉ मटेरियल मध्ये सगळ्या आयटम हे 3 शिल्लक आहे आणि रॅम किती आहे? 6. समजतंय मग? हे बघा या पद्धतीने. तर मग अशा पद्धतीने आपण हे मॅन्युफॅक्चरिंग करणार. मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर रॉ मटेरियलचं रूपांतर फिनिश गुड्स मध्ये होणार आणि मग तो फिनिश गुड्स आपण समोरच्याला विकणार. CGSTचं HGSTचं काय झालं इथं? परचेस करताना जो भरला आणि विकताना जो कलेक्ट केला याच्यातला डिफरन्स आपण गव्हर्नमेंटला भरणार. आता मी तुम्हाला पेमेंटची एंट्री इथं दाखवली नाही का? तर तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही ती करू शकता. आणि तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ती तुम्हाला तेवढी दिलेली नाही. फक्त आपल्याला किती पेबल आला एवढंच आपण बघून घेतलं. ठीक आहे, येईल मग कराल.
ठीक. तर मग आज आपण इथं थांबतोय.